नमस्कार मैत्रिणींनो, वर्षाज रेसिपीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ओरिओ मिल्कशेक। हा मिल्कशेक मी ओरिओ बिस्किट पासून तयार केलेला आहे। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट होणारी आणि लहान मुलांना तर परत परत प्यावीशी वाटेल अशी ही मिल्कशेकची रेसिपी आहे। हा मिल्कशेक कसा तयार केला हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघून घ्या। आवडला तर लाईक आणि शेअर करा। आता इथं मी एक ओरिओ बिस्किटचा पुडा घेतलेला आहे। तर व्हॅनिला फ्लेवरचा हा ओरिओचा बिस्किट पुडा इथं मी वापरलेला आहे। आता यामधले बिस्किट आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे क्रश करून घालून घेऊया, म्हणजे याचे थोडेसे बारीक तुकडे करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। ओरिओ बिस्किटच्या एका पॅकमध्ये साधारणपणे 5च बिस्किट आपल्याला मिळतात, त्यामुळे मिल्कशेक केवढ्या प्रमाणामध्ये बनवायचा आहे त्यानुसार आपल्याला इथं बिस्किट वापरायचे आहेत। तर बघा, इथं मी पूर्ण बिस्किट क्रश करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत। अर्ध बिस्किट मी बाजूला काढून ठेवलेलं आहे, ते नंतर लागणार आहे। आता यामध्ये घालून घेऊयात थंडगार असं दूध। एका बिस्किटच्या पॅकसाठी 1 ग्लास दूध एवढं अचूक प्रमाण आहे, पण मी इथं 1.5 ग्लास दूध वापरलेलं आहे। त्यामध्ये घातलेले आहे पाव कप साखर। तर साखर आपल्या चवीनुसार आपल्याला वापरायची आहे। पिठी साखर सुद्धा आपण इथं वापरू शकता, तीच सोयीची पडते। त्यामध्येच आता मी घातलेला आहे 5 ते 6 थेंब व्हॅनिलाचा इसेन्स, कारण आपण बिस्किट सुद्धा व्हॅनिला फ्लेवरचेच वापरलेले आहे। आता या मिल्कशेक मध्ये आईस्क्रीम सुद्धा आपल्याला लागणार आहे। ही आईस्क्रीम पिवळ्या कलरची जरी दिसत असली तरी सुद्धा या आईस्क्रीमचा फ्लेवर सुद्धा व्हॅनिलाचाच आहे, कारण आपण व्हॅनिला फ्लेवरचा ओरिओ मिल्कशेक तयार करत आहोत। आता हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर याला आपल्याला मिक्सरवरती 2 ते 3 मिनिट फिरवून घ्यायचे। आणि बघा, तुम्ही पाहू शकता मिक्सरवरती फिरवल्यानंतर हा ओरिओचा मिल्कशेक एकदम मस्त झटपट तयार झालेला आहे। ओरिओ बिस्किट मधील क्रीमचा आणि आईस्क्रीमचा यावर मस्त असा झाक तयार झालेला आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। नो फायर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। हा मिल्कशेक मुलांना तर खूप आवडतो, त्यामुळे आपल्या मुलांच्या आवडीचा असा मिल्कशेक सुद्धा आपण त्यांना बनवून देऊ शकतो। आणि या मिल्कशेकला अजून भारी करण्यासाठी आणि मुलांना अजून जास्त आवडण्यासाठी यावरून आपण थोडीशी आईस्क्रीम परत एकदा टाकून घेऊया, आणि आपण जे बाजूला ठेवून घेतलेलं बिस्किट होतं ते सुद्धा थोडंसं बारीक करून आपण यावरती घालूया, म्हणजे मुलं सुद्धा अट्रॅक्ट होतील आणि त्यांना हा मिल्कशेक खूप खूप आवडेल। आणि फक्त मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा हा मिल्कशेक नक्कीच आवडेल। जी मुले दूध प्यायचा कंटाळा करतात किंवा ज्यांना दूध आवडत नाही अशांसाठी हा एक बेस्ट पर्याय आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।